बातमी मुंबईतील पावसासंदर्भात आहे। मुंबईमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस बरसतोय। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली त्याचबरोबर नवी मुंबई, पनवेलमध्ये देखील मुसळधार पाऊस कोसळतोय। मुंबईला पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे। तर मुंबईतील रेल्वे वाहतूक सध्या सुरळीत आहे। काही प्रमाणात लोकल वाहतूक मात्र उशिरानं सुरू असल्याचं समोर येते। तर मुंबईतील वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील हे दृश्य आपण पाहतो आहोत, कशा प्रकारे जोरदार पाऊस बरसतोय। आणि मुंबईतील त्याचबरोबर इतर भागातील पावसासंदर्भात माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी देखील आहेत। मुंबईतून अक्षय मंकणी सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अक्षय, मी पहिल्यांदा तुमच्याकडे येतो। मुंबईमध्ये पहाटेपासूनच मुसळधार पाऊस कोसळतोय। नक्कीच सागर, काल रात्रीपासून मुंबईतल्या उपनगर भागात असेल, शहर भागात असेल, मुसळधार पावसाची दमदार हजेरी सध्या आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण मरीन ड्राईव्ह परिसरामध्ये आहोत आणि मरीन ड्राईव्ह परिसराची संपूर्ण दृश्य आपण पाहू शकतो की मुसळधार पाऊस जो आहे तो मुंबई शहरामध्ये बरसताना आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत। संपूर्ण मरीन ड्राईव्हचा हा परिसर आपण पाहू शकतो की ज्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी जी आहे ती 24 तास या ठिकाणी ओसंडून वाहत असते, परंतु आज मुसळधार पावसाचा इशारा दिलेला आहे, त्यामुळे या संपूर्ण मरीन ड्राईव्ह वरती पर्यटकांची गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाहीये। संपूर्ण निर्मनुष्य असा हा झालेला मरीन ड्राईव्हचा परिसर आहे। काही प्रमाणातच फक्त नागरिक जे आहेत ते घराबाहेर पडलेले आहेत आणि या बरसणाऱ्या पावसाचा मरीन ड्राईव्ह वरती आपल्याला आनंद घेताना काहीच मोजकेच मुंबईकर या ठिकाणी आपल्याला सध्या पाहायला मिळत आहेत। आकाशात काळे ढग संपूर्ण दाटून आलेले आहेत। मुंबईच्या समुद्रामध्ये 1:15 वाजता भरतीची वेळ जी आहे ती देण्यात आलेली आहे आणि या संपूर्ण भरतीच्या वेळेस मुंबईच्या या समुद्र किनाऱ्यांवर जवळपास 4.5 मीटर उंचीच्या लाटा ज्या आहेत त्या उसळणार असल्याची माहिती जी आहे ती हवामान खात्याकडून देण्यात आलेली आहे। आज मुंबईसह इतर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट आणि त्याचसोबतच रेड अलर्ट जो आहे तो देण्यात आलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। त्यामुळे आज दिवसभर मुंबईमध्ये पावसाची जोरदार बॅटिंग जी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मात्र मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाते रेल्वे प्रवास, तो मात्र रेल्वे प्रवास जो आहे तो मुंबईकरांचा सुखकर पद्धतीने सुरू असल्याचं पाहायला मिळते। कुठेही वाहतुकीमध्ये अडथळा या पावसामुळे झालेला नसल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळते। सागर, नक्कीच अक्षय, तुम्ही आपल्यासोबत राहाच। तर एक महत्त्वाची बातमी अजून समोर आलेली आहे। मुंबईमध्ये मुसळधार पावसामुळे रस्त्यावर परिणाम झाला आहे। तर वेस्टर्न एक्सप्रेस वेवर देखील वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत। तर दुसरीकडे मुलुंड नाका परिसरात देखील वाहतूक मंदावली आहे। ही दोन्ही दृश्य आपण पाहतोय। वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसतंय। तर ठाण्यात देखील जोरदार पाऊस बरसतोय, त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक आता मंदावली आहे। तर पश्चिम रेल्वे 10 मिनिटं तर मध्य रेल्वे 20 मिनिटं उशिरानं सुरू आहे। मुंबईमध्ये बरसणाऱ्या तुफान पावसामुळे सध्या रेल्वे वाहतुकीवर देखील त्याचा परिणाम पाहायला मिळतोय। मुंबईमध्ये पश्चिम रेल्वे 10 मिनिटांनं तर मध्य रेल्वेची वाहतूक ही 20 मिनिटं उशिरानं सुरू आहे। मुंबईमध्ये तुफान पाऊस आणि त्याचा परिणाम लोकल वाहतुकीवर देखील पाहायला मिळतोय। तर मुंबईतील अंधेरी सबवे सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे। अंधेरी सबवे परिसरामध्ये जोरदार पाऊस बरसतोय, त्यामुळे सबवेमध्ये पाणी देखील भरलेलं आहे आणि त्यामुळेच आता अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। हे दृश्य आपण पाहतोय सबवेमध्ये कशा प्रकारे पाणी भरलेलं आहे आणि त्यामुळे हा अंधेरी सबवे बंद करण्यात आला आहे। तर ठाण्यामध्ये देखील जोरदार पाऊस बरसतोय। आपण जाणार आहोत गणेश थोरात यांच्याकडे। गणेश, ठाण्यामध्ये सध्या पावसाची काय स्थिती आहे? नक्कीच सागर, सकाळपासून पहाटेपासून मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो ठाण्यामध्ये पडताना आपल्याला पाहायला मिळतं। सकाळपासूनच वाहतूक कोंडीचा सामना देखील चाकरमान्यानं करावा लागतोय। मात्र आपण सध्या ठाणे स्थानक या ठिकाणी आहोत। रेल्वे स्थानक मध्य रेल्वेचा देखील याचा फटका बसलेला आहे। 10 ते 15 मिनिटं जे ते मध्य रेल्वे CST दरम्यान जे ते कल्याणपासून ते धावताना उशिरा पाहायला मिळतं। तर दुसरीकडे हार्बर मार्ग जे ते 5 ते 10 मिनिटं उशिरा धावताना मिळते। आपण सध्या ठाणे स्थानकामध्ये आहोत आणि चाकरमान्यांना सकाळची वेळ झालेली आहे आणि तिकडे कामावरती जाताना कुठेतरी काही प्रमाणात जो तो विलंबन लागत आहे। मात्र सध्या तरी रेल्वे रुळावरती कुठल्या प्रकारचं पाणी साचलं नाहीये। मात्र या संदर्भातली आता उपाययोजना रेल्वेकडनं करण्यात आली। मात्र सध्या तरी पावसाचा जोर जो आहे तो ठाण्यामध्ये आपल्याला वाढताना पाहायला मिळतोय। महामार्गावरची वाहतूक कोंडी जी आहे मुंबई ते ठाणे असेल, या ठाणे ते मुंबईच्या दिशेने ज्या वाहनांची वाहतूक कोंडीचा सामना वाहनधारकांना करताना पाहायला मिळतं। 2 ते 3 किलोमीटर रांगा लागल्या होत्या।
फटका जो आहे तो वाहनधारकांना बसत बरोबर आहे. पावसाचा फटका असेल, इतरत्र कामं जी अर्धवट कामं जी आहेत ती सुरू आहेत, त्यामुळे वाहतूक सिग्नल असेल, यंत्रणा असेल, खड्डे असतील, यामुळे फटका बसत आहे. तर आपल्या रेल्वे स्थानकावरती पोहोचण्याला देखील काही चाकरमान्यांना कामावरती जायला देखील विलंबन लागत आहे. त्यामुळे रेल्वे सेवा जी आहे ते हार्बर सेवा असेल या मध्य रेल्वे सेवा आहे नक्कीच काही गणेश, प्रमाणात उशिरा आपल्याला धन्यवाद या धावताना माहितीसाठी. तर ठाण्यामधील पावसामुळे वाहतुकीवर देखील परिणाम झालेला आहे. अंधेरी सबवे परिसरात आपण जाणार आहोत. गोविंद ठाकूर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. गोविंद, अंधेरी सबवे बंद करण्यात आलेला आहे. मुसळधार पाऊस या ठिकाणी बरसतोय, त्यामुळे अंधेरी सबवे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि या परिसरामध्ये कशा प्रकारे हे पाणी या सबवेमध्ये आलेलं आहे आणि त्यामुळे सबवेमधील वाहतूक सध्या बंद करण्यात आलेली आहे. पालिका प्रशासन त्याचबरोबर पोलीस देखील या ठिकाणी पाहायला मिळतात. बॅरिकेटिंग करण्यात आलेलं आहे. अंधेरी सबवे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आल्यामुळे या सबवेमधील वाहतूक सध्या बंद करण्यात आली आहे. तर या अंधेरी सबवेमध्ये आता पाणी भरलेलं आहे. या सबवेमधून मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक सुरू असते आणि या परिसरामध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आजूबाजूच्या परिसरातून आलेलं पाणी, त्यामुळे हा सबवे आता भरलेला आहे आणि पाणी भरल्यामुळे हा सबवे आता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. आज सुबह से ही मुंबई उपनगर के कई इलाकों में जोरदार बारिश चालू है और मैं इस वक्त जहां खड़ा हूं अंधेरी सबवे का इलाका है। आप देख सकते हैं अंधेरी सबवे पूरा पानी के नीचे भर चुका है। अंधेरी सबवे के अंदर पानी भर चुका है। चारों तरफ से सिर्फ यहां पर पानी पानी नजर आएगा। जो पास का नाला है ओवरफ्लो होके बह रहा है। वहीं दूसरी तरफ बीएमसी के जो गार्ड हैं, मुंबई पुलिस की सुरक्षा बल में जो तैनात पुलिस ऑफिसर्स है सबवे के दोनों तरफ से खड़े हैं। दोनों तरफ से इस सबवे को बैरिकेटिंग कर दिया गया है। आप देख सकते हैं जो सबवे का ऊपरी हिस्सा है और सबवे का निचली हिस्सा है, इसमें ज़्यादा फासला नहीं रह गया। बता दें कि बारिश इतना तेज है कि उसका पानी का बहाव, उसका पानी का फ्लोर सबवे के अंदर जा रहा है और काफ़ी ज़्यादा पानी 4 फीट से ऊपर पानी सबवे के अंदर भरा हुआ है और सबवे के बाहर के जो रोड है उन रोड पर करीब 3 फीट तक पानी भर गया है। पानी का बहाव आप देख सकते हैं, इससे अंदाज़ा लगेगा कि आपको यह रोड नहीं बल्कि एक नदी है और नदी के अंदर इस तरह का बहाव है। बहाव के अंदर कोई भी आएगा तो इस पानी के अंदर बह सकता है। आप देख सकते हैं जो सड़क के साइड में सामान रखे हुए दुकानदारों का, उनके सामान पानी में बहते हुए आपको नजर आएगा। जो आसपास की दुकानें हैं उन दुकानों में फिलहाल पानी घुसने की शुरुआत हो चुकी है। आप देख लीजिए यह होटल है, होटल के अंदर पानी चला गया है। पुलिस ने बैरिकेटिंग कर दी है, किसी को भी इस रास्ते से आने के लिए अलाउड नहीं कर रही है। जो लोग हैं वो चल के जाने आने पर मजबूर है। सबवे से बंद कर दिया गया है। प्रशासन की तरफ से रिक्वेस्ट किया जा रहा है कि सबवे से आने वाले लोग गोखले ब्रिज का इस्तेमाल करें या फिर जोगेश्वरी फ्लाईओवर ब्रिज का इस्तेमाल करें। मुंबई पुलिस के जवान यहाँ पे तैनात है, पुलिस की गाड़ी खड़ी है, बैरिकेटिंग कर दिए गए हैं। सबवे के पास के बाहर की हालत, जितना सबवे के अंदर पानी भरा है उसी तरह का पानी का नज़ारा जो सबवे के आसपास की सड़कें, सबवे के आसपास के जो रोड है, गलियां हैं, उन गलियों में भी पानी भरा हुआ है और पूरी तरह से बंद कर दिया गया। पानी का असर एसबी रोड पर, वेस्ट की तरफ देखा जाए तो एसबी रोड पर भी इसी तरह का जल जमाव देखने को मिल रहा है। मैं पूर्व की तरफ हूँ, वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे से वेस्ट में जाने के लिए एक मुख्य मार्ग होता है सबवे, लेकिन फिलहाल सबवे में पानी भरने के बाद से इस सबवे को बंद कर दिया गया है। पुलिस माइक में अनाउंस कर रही है कि सबवे की तरफ जाने वाले लोग इस रास्ते से ना आए। सबवे के अंदर खतरे से ज्यादा पानी भरा हुआ है। फिलहाल बारिश कम है लेकिन सबवे के अंदर पाणी का गोविंद, त्यामुळे अंधेरी सबवे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला आहे. सबवे बंद करण्यात आला, त्यामुळे नागरिकांनी दुसऱ्या मार्गाचा अवलंब करावा असं आवाहन करण्यात येत आहे. धन्यवाद या माहितीसाठी. तर दादर परिसरामध्ये मुसळधार पावसाची हजेरी पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरामध्ये देखील मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय, त्यामुळे मैदान पावसामुळे पाण्यामुळे भरलेलं आहे. चिखलाचं साम्राज्य या मैदानावर सध्या पाहायला मिळतंय. हवामान खात्याकडून मुंबईला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला. तर छत्रपती संभाजीनगर परिसरातील हे मैदान आपण पाहतो आहोत. या मैदानामध्ये कशा प्रकारे पाणीच पाणी झालेलं आहे. चिखलाचं साम्राज्य या मैदानावर पाहायला